आता मला कल्पना आहे की इथं आलेले जेवढे विद्यार्थी आहेत 50-52 विद्यार्थी मी मोजलेले होते. एवढे विद्यार्थी जे इथं आलेले आहेत त्यापैकी काही विद्यार्थ्यांना जरी हा कट्टा भावला समजला त्याच्यामध्ये जे आम्ही सांगतोय पोटतिडकीने सांगतोय हे आलेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना कळावं अशी आमची अपेक्षा आहे. पण त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी जरी यामध्ये आमचं ऐकून म्हणजे हा जो कट्ट्याचा सक्सेस आहे ते असं आहे की जर तुम्ही ऐकून या चर्चेमध्ये सहभागी झाला आणि तुमच्या विचाराला चालना दिली, ज्या काही ॲडव्हान्स समाजामध्ये आहेत जे काही विचारसरणी आहे त्यापैकी तुम्ही कोणत्या विचारसरणीचे असू शकता किंवा तुमची विचारसरणी डेव्हलप होऊ शकते, तर त्या विचारसरणीमध्ये तुम्ही ठाम राहून त्याच्यानंतर त्यामध्ये जो काही समाज बदल घडवून तुम्ही इच्छिता, तुम्हाला जो बदल घडवायचा आहे, तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता. त्यासाठी अर्थात अगोदर स्वतःची विचारसरणी ही सिद्ध झाली पाहिजे, ती करता आली पाहिजे, यासाठीच हा मंच इथं दिलेला आहे. मॅडमने जसं सांगितलं की वर्गातले तुम्ही जर हिस्ट्रीचे विषय फक्त भूतकाळामध्ये जाऊन भूतकाळाच्या गोष्टी पाठ करायच्या आणि भूतकाळाच्या गोष्टीचा पेपरमध्ये लिहायचे. 1857च्या उठावामध्ये सशस्त्र उठाव करणारे गंभीर नेते किंवा क्रांतिकारी कोण मंगल पांडे हे जर लिहिलं